मोड बघा कसला भारी वाटतोय. अँटेना सगट आहे, बटनची क्वालिटी पण एक नंबर आहे, रिमोटची पण क्वालिटी एक नंबर आहे. हे बघा याला घेतलाय आणि यो माशी इथे येऊन थांबलाय कारण की त्याची तिकडे काय ट्रक आलता कुठला. थांबा आता पहिले विचारतो त्याला कसा काय करायचा त्याचा विषय. आता मध्ये गाडी लावायला लागल. बाई खोलाखोलचा विषय चालू आता. स्वप्नील खोलाखोलचा विषय चालू आता. खोलाखोलचा विषय चालू रे आता. हिचा पण तोच विषय, हिचा पण तोच विषय, दोघींचा सेम विषय. आता आतमधली पण अजून खोलायचा बाकी सीन आहे. हे बघा कूलिंग कॉईलचं काय वाट लागले. हे बघा किती हे झालं आहे बघा, चॉक झालं आहे. ऑल सेट, गॅस पण भरला, AC पण प्रॉपर फुल. भाई कामोड्यात नाही सगळी खारघरला आलो भाई ती लाईट चेंज करायला, लाईट बसवायला. कामोड्यात लाईट गेली, बोलू आजच्या आजच लाईट बसवायची. खारघरला आलो मी डायरेक्ट. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आपल्या भावाच्या चॅनलमध्ये आणि ब्लॉगमध्ये, तुमच्या भावाच्या पण आणि तुमच्या पण चॅनलमध्ये. तर आता आजची तारीख सध्या तर आहे किती 14 एप्रिल आणि आता वाजलेत 2:45. आपण खूप दिवसांनंतर भेट असतो, खूप दिवसांनंतर म्हणजे महिनाभर तरी झाला, 40 दिवस आय गेस झालेत ब्लॉग नाही टाकलेला मी. डायरेक्ट होळीचा टाकलेला लास्ट टाईम. कारण की का विषय माहिती आहे, मी आता जॉबला जातो त्याच्यामुळे टाईम नाहीच भेटत मला. आता पहिले तर नाईटला जायचो, पण आता सेकंड शिफ्टमध्ये मी शिफ्ट केली आहे माझी, तर बाहेर जायचा विषय पण येत नाही. कारण की 3 वाजता जातो, रात्री 12-12 वाजेपर्यंत येतो मी. तर आज मला सुट्टी आहे. आजचा बोलू आपल्याला गाडीचं काम करायचं आहे, तर बोलू ते आज हा ब्लॉग काढू आपण. काय तर आजचा असा विषय की आज आता तर सध्या पाणी झालं, मी जेवलो नाही. जेवून मग नंतर आपली गाडी आणि स्वप्नीलची गाडी, त्याचं काय त्याला वॉशर फ्लुइडची वायर खाली उंदराने ती रिपेअर करायची. आपल्या गाडीचा काय विषय करायचं आहे, एक बार लाईट मागवलेली, तुम्हाला दाखवतो मी. पहिले सांगतो काय विषय करायचा. आणि कारची AC सर्व्हिसिंग करायची तिची गाडीची, कारण की AC सर्व्हिस केलेली नाही बरेच दिवस नाही घेतल्यापासून केलेली नाही, तर सर्व्हिस थोडा AC प्रॉब्लेम देते. त्याची सर्व्हिसिंग पण करायची. आणि एक प्लॅन आहे तो तुम्हाला आता नाही सांगणार, मी नंतर सांगेन जर प्लॅन झाला तर. तो पहिलं आपलं तुम्हाला मॉडिफिकेशनचा सीन सांगतो आपला काय विषय होतं ते. हे बघा तुम्ही अनबॉक्सिंग तर बघितली, मी अनबॉक्सिंग करून झाली. तर ही लाईट मी X98 कस्टमवरून मागवली भेटते आणि क्वालिटी भाई एक नंबर. मी पॅकिंग खोलली आहे ना, पॅकिंग हे बघा. आता तुम्हाला काय सांगू, हा बॉक्स आहे, ह्यात लाईट होती. ह्या बॉक्सवर एक पेपर गुंडाळलेला, एक पेपर गुंडाळले, पण त्याच्या किती 3-4 लेअर होत्या. आणि हा बबल पेपर आहे, हा बबल रॅप, ह्याचे किती मला असं वाटतं लेअर होते 4 का 5 लेअर होते ह्याचे, या बबल रॅपचे. एवढी भारी पॅकिंग केली ना त्या भावाने, खरंच शपथ एक नंबर. तर आजचा हा विषय, तर हे कुरिअर मी लाईव्ह लोकेशनला ट्रॅक केला, कुरिअर आला आहे का नाही ते. सकाळी होती कुठं, वाशीला होती, नवी मुंबईला. आता कलंबुलीच्या ह्याच्यामध्ये डिलेव्हरीचा कंपनी आहे, त्याच्या स्टोअरमध्ये आली ती लाईट. मी चेक केलं तर लाईव्ह लोकेशनच्या ट्रॅकला, तर बोलू जाऊन घेऊन येते पटापट, कारण की कुरिअरवाल्यांचा काय भरोसा नसतो, ते आज नाही तर उद्या. आणि मला लाईट आजच बसवायची, कारण की उद्या कामाला जाणार तर उद्या मला टाईम भेटणार नाही, त्याच्यामुळं. म्हणून जाऊन पटापट घेऊन आलो आणि अनबॉक्सिंग केले. तर अनबॉक्सिंग केल्यावर एवढी भारी पॅकेजिंग होती ना, एवढी भारी, शपथ एक नंबर. तर पहिले तर तुम्हाला सांगू, हे बघा ही आपली मेन बार लाईट आहे. हिला अजून एक्सटेंड वायर येईल, त्या पण आता बसवायला जाऊ थोड्याला, तेव्हा बघाल तुम्ही प्रॉपर डिटेलमध्ये सांगेन. हे हिंजेस आहेत, हिंजेस तुम्हाला दाखवतो थांबा. 2 हिंजेस आहेत हे, आणि 4 नट बारके. आणि हा मेन तर हा रिमोट बघा, रिमोट एक नंबर आहे, खतरनाक रिमोट आहे. रिमोट बघा कसला भारी वाटतोय. अँटेना सगट आहे, बटनची क्वालिटी पण एक नंबर आहे, रिमोटची पण क्वालिटी एक नंबर आहे. आता मी अनबॉक्सिंग केली, तुम्ही बघू शकता कसली भारी वाटते लाईट ही. असा विषय ना, फक्त लाईट लावल्यावर तुम्ही बघा काय विषय होते. आता जे फ्लॅशर लावलेत ना, ते मी 2 ते काढून टाकणार आहे, कारण की ते मी ते बघितलं तर ओरिजिनल तर नाही बोलू शकत, चायना माल आहेत ते, त्याच्यामुळे काढून टाकणार आहे मी. ही ओरिजिनल लाईट आहे, बार लाईट आहे ती. म्हणून ही आता तिला बाबा धुवायला न्यायचे परत गाडीला.
कारण की अलिबागला मध्ये गेली ती गाडी तर घाण लय झाली, लय लय लय. त्याच्यामुळे तेव्हापासून तशीच आहे. मला पण टाईम नाही भेटत साफ करायला, म्हणून बोलू जाऊन वॉशिंगलाच नाही, अंडर बॉडी वॉशिंग पूर्ण करून टाकतो एकदा भाई. आणि मला सांगू तुम्हाला विषय, तुम्ही बघत असाल काही ब्लॉगमध्ये कुठं बाहेर गेल्यावर गाड्यांच्या बाबतीत मी लय बोलत असतो, तर तुम्हाला आत्ता पण सांगतो, पहिले पण सांगितलं मी, आता पण सांगतो, मला गाड्यांच्या बाबतीत खूप आवडेल. आणि गाड्यांच्या बाबतीत बाकीच्या माझ्या लाईफस्टाईल बाबतीत ब्लॉग तुम्हाला जास्त येत जातील, गाड्यांच्या बाबतीत तर जास्त येत जातील बघा तुम्ही आता. कारण की गाड्यांचा जो वेळ आहे मला लहानपणापासून लय म्हणजे लय 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 कुत्र्यासारखा आहे एकदम. तर चला आता मी ही लाईट ठेवतो बॉक्स करून, बॉक्सिंग करून ठेवतो. नंतर तिकडे गेल्यावर ते आता कुठं जाऊ बघू, कुठं खारघरला की कामोट्याला सर्व्हिसिंग एसीची करायची कामोट्याला बघू. तिथं जर बसवत असेल कुठं चांगलं, जर प्रॉपर बसून देत असेल, कारण की मला प्रॉपर पाहिजे. कारण की ज्याचा आहे ना जो ID X98 कस्टम्समध्ये, तो काय बोलला मला की ही आपली वायरिंग करेल ना, तो त्याला प्रॉपर वायर यूज करायला सांग आणि वायर पूर्ण टेपने हे करायला सांग, गुंडलायला सांग, कवर करायला सांग. कारण की जर थोडा तरी पाणी गेलं ना, वॉटरप्रूफ तर हायलाईट, वॉटरप्रूफचा काही विषय नाही, पण जॉईंटवरून काही विषय होऊ शकतो त्याच्यामुळं, म्हणून सांभाळून ते आता गेल्यावर तिकडे बघू. चला काहीच निघूया आता. लाईट मी ठेवली, थांबा. हे ना भाई लय घाण झाले गाड्या आतमधून, लय लय लय. हे बघा तो व्हॅक्यूम क्लिनर, व्हॅक्यूम तर मारतील तसं नाही विषय. चला आता पहिले जाते, त्यांना घेते दोघांना, हर्षानी. पप्पा पण येत होते पण पप्पा बोलले नको जा, टाईम लागेल कारण की त्याच्यामुळं. निघतंय त्या दोघांना घेते पहिले, मग भेटते तुम्हाला. 3:30 वाजले. चाल लागलं आता एसीचं सर, ह्याचं काय नाही, लाईटचं काय नाही, लाईट होऊन जाईल एका तासात बसून. पण एसीचा काय सीन होते, सर्व्हिसिंगचा किती टाईम लागतो ते नाही सांगतात. कारण की बघू आता काय सांगतात, काय इश्यू आहे. कारण की काय विषय होते माहिती आहे, एसीचा अशी नॉर्मलमध्ये कूलिंग करते बरोबर, पण गाडी जर तापलेली असेल तेव्हा एकदम हळूहळू कूलिंग करते. आणि जसं मी ॲक्सिलेटर देईन ना तसा गरम हवा पाठवते गाडी, त्याच्यामुळं असा विषय झाला आहे. म्हणून बघू आता काय इश्यू आहे ते समजेल, तिकडे जाऊन ते सांगतायत ते बघू काय. चला हे बघा याला घेतलाय आणि यो माझ्या इथं येऊन थांबलाय, कारण की त्याच्या इथं काय ट्रक आलता कुठला. थांबा आता पहिले विचारतो त्याला कसा काय करायचा त्याचा विषय. मध्ये गाडी लावायला लागल. अरे तू ये का, तू बारकाय का? बारकाय का तो त्या दिवशी आलता तो आपल्यासोबत. ए अरे काय करायचं, पहिले वॉशिंगला न्यायची, मग तिथंच ना तुझी केली सर्व्हिसिंग. चल 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 चला काय पहिले नंतर गाडीत धुवू, पहिले एसीचं हे करून घेऊ. एसी बिल लावून फाईन बिन पाडायची. हो काय छोटो यो ना आपले ब्लॉग बघत असतो, हा आपले ब्लॉग बघत असते. स्वप्नीलने मला एक दुसरी व्हिडिओ पाठवले, तो ब्लॉग बघत असतो. हे बघ हे रे बोलत होतं, हे कसली वायर रे टांगण. अरे नाही हे होतंय ना त्याच्यामुळे ते नाही केलंय, ते हालतंय ना त्याच्यामुळे ते नाही केलेलं आहे, दुसरा काय नाही. मग तुझ्या लाईटीचं दाखवत आहे ब्लू कुठे गेला तो, दाखवतोय. भाई त्याचं तिथं तेपर्यंत ते बघताय, ते वायर कापली उंदरांची. आता तोपर्यंत दादा आपले हे बघतात एसीचा विषय बघतात बघू तर काय काच डाऊन ठेवते. ऑटो लॉक होते बाबा, लॉक झाली की वाट लागायची. डबल पेरी नाही केलेलं रे मध्ये. भाई घाण बघा ना कसली झाली, लय लय चिखल नुसता. बघू आता समजेल काय विषय एसीचा. भाई चला काम डन झाला, म्हणजे फिक्स झाला करायचा आपला हा एसीचा. हा पूर्ण कूलिंग कॉईल असतो ना, हा ह्याच्या आतमध्ये असतो, जो आपली स्क्रीन आहे ना त्याच्या पाठच्या साईडला असतो. तुम्हाला तर खोलल्यावर दाखवीनच मी. हा पूर्ण डॅशबोर्ड आहे ना, पूर्ण रिमूव्ह करणार. हा हे स्टेअरिंग पण रिमूव्ह करतील ना, स्टेअरिंग कशाला, फक्त डॅशबोर्ड करतील ना.
हा पूर्ण डॅशबोर्ड रिमूव्ह करतील आणि रेडिएटर पण क्लीन करायला लागतं ते झालं. आणि हा एअर फिल्टर पण सांगितलं चेंज करायला, करून टाकते आता काय एकदाच काम. कारण की जेव्हा गाडी घेतली ना तेव्हापासून ACची सर्व्हिसिंग केलेलीच नाही, तो विषय. ते झाल्यावर मग लाईटीचं बघ काय विषय आहे ते. हिचा पण पुढचा मुकडा खोलला, मुकड्याचं ऑपरेशन. आता तिचा पण होईल तसाच विषय. थांबा थोड्या वेळात बघा, तिचा पूर्ण बंपर खोलला हिचा. ह्याच्यासारखे फ्लॅशर मागवणार होतो, पण बोलू तसे मी आहेत एक ऑलरेडी. ह्याचे आहेत ते जरा वेगळे टाईपचे, मी सांगू नाही शकत ते काय. आता ह्याची फॉग लाईट ही काढून ठेवलेतच भाई. बिल्ड क्वालिटी बघा मारुतीचे भाई, नॉर्मल गाड्यांचे ते विषय. अरे तिचा विषय बघू, तिचा पण बंपर खोलायला घेतील. हे या हर्षे इकडे. हां सरवले ना काय हा सरळ आहे ना, हां ती आपली गाडी खाली लागते ना स्पीड ब्रेकर. हां त्यामुळे ही लाईट गॅप पडलेली माहिती ना. हां मध्ये त्याच्यामुळेच ना बेंड झाली आहे बघ. तिकडनं लॉक सुटला, लॉक दिसतोय. हां बेंड झालाय बघ ना इथं पण. हा मग हाच तेच आहे, बेंड मोज निघला. आता खालना दाब, इथं दाबतील आणि खालना वरती आल्यानंतर या गाडीचा विषय बघू आता काय करतात. बंपरच खोलायला करतील नाही, गॅस चेक करतील पहिले. गॅस चेक करताना आता गॅसचा विषय बघू काय आता. खोलाखोलचा विषय चालू आता. स्वप्नील खोलाखोलचा विषय चालू आता. खोलाखोलचा विषय चालू रे आता. आता डॅशबोर्ड दिसतोय, थोड्या वेळात सगळा काय होईल पुढचा. ती लाईट डिक्कीमध्ये ठेवते मला. लाईटचा काही विषय नको, डॅमेज नको व्हायला. हर्षद हे डिक्की उघड, टाकू दे मला. उघड, डॅमेज व्हायची म्हणजे वाट लागायची. आत्ताच हे केले, आणले कुरिअरमधून. नको राहू दे असे, आपल्याला तसे पण काढायचेच आहे नंतर. भाई एसीचा तोच विषय, क्लिनिंग केली नव्हती गाडी घेतल्यापासून. गॅस बीस चेक केला नव्हता, त्याच्यामुळे कुलिंग नव्हती करत प्रॉपर. सगळं झालं बघू ना काय विषय होतो मी काय नाही. यायला तर जाईल सध्या तर किती आता वाजले, 4:15 झाले. दोन तास तरी 100 मॅक्झिमम जातील, 100%. ही दुग्धर पिढा हे बघा, हिचा पण ते चालू. हे खोलतायत तर खरं हे लोक, गाडीला काय नाही वाटत. मला इथं लागतंय तिला असं बघून. हिचा पण तोच विषय, हिचा पण तोच विषय, दोघींचा असेल विषय. तर आतमधली पण अजून खोलायचा बाकी सीन आहे चालू, तरी प्रॉपर नाही खोलला अजून. प्रॉपर खोलल्यावर बघा तुम्हाला कसा विषय आहे. गंभीर विषय. काय बोलतो, विवर आला हे बघा. त्या दाखवलं त्याला मागाशी, आमचा विवर आला. आपले ब्लॉग बघत असते हो माझे कधी. स्वप्नील लावतो ना तवा टी व्हीला, त्याच्यामुळे तो बघत असतो कधी कधी. तो पण त्याच्या घरी टी व्हीला बघतो. तो पण यूट्यूब चॅनल तो पण करतोय कॉमेडी व्हिडिओ. कॉमेडी भाई. सगळे यूट्यूबर बनवतात, दुसरं काहीच नाही राहिलं. म्हणजे तो रील टाकणार आहे, म्हणजे शॉर्ट्स वगैरे टाकणार आहे फक्त कॉमेडी. ऐक ग, हे बघा हे बघा हे बघा हे बघा हे बघा, स्टेअरिंग खोलला भाई. पहिल्यांदा बघतोय मी ताशी, शपथ. बेकार बेकार होते मग. अरे बोलेल ना तुला, स्टेअरिंग बाय खोलतात ते लोक. अख्खा सोलतात पूर्ण ते डॅशबोर्डचा भाग, काहीच नाही ठेवत. काय हा पूर्ण गाडी दरवाजे ओपन, सीट ओपन, सगळं ओपन. आता हा रेडिएटरचा गाईज आहे का, इथून आता हे पूर्ण हे प्रॉपर पार्ट खोलतील. तुम्हाला समोरून दाखवते. हा रेडिएटरचा कवर हे खोलते, रेडिएटर फुल प्लेन करतील. शॉक लय झाला आहे.
वॉश करताना मीच समजते ना मला. हे बघा हे बघा आता तर मेन सीन बघा. शपथ हे पण काढले त्यांनी रे, मूर्ती पण काढली बाप्पाची. आता तर परत शिकवायला लागेल मला जाऊन. इन्स्टॉलेशन बघ. ह्या गाड्यांमध्ये कधी नाही मारुती सुधारणा. ऐक मिडल क्लास लोकांच्या गाडीमध्ये नाही सुधारणार. हां, आमिर लोकांचा भाई विषय वेगळा. प्रीमियम गाड्यामध्ये वायरिंग पण टेपिंग करून देतात. ते गाडी तिकडे फुल इन्स्टॉलेशन करून देतात. ह्या असल्या गाड्यांना नाही. ग बाई माझे ग. हे बघा हा जो, अरे यार मध्ये आला, हा जो आहे ना, हा मेन कूलिंग कॉईल आहे. हा क्लीन करतील, कारण की जी रेडिएटरमध्ये ए सीची हवा कन्झ्युम करते ना गाडी, ती मेन तिकडून येते तसे प्रॉपर पूर्ण वेंटमध्ये. लय धूळ झालं. आई शपथ. हे बघा तुम्हाला आता क्लोज दाखवते. आई ग धूळ, गायच धूळ पण लय झाले कुत्र्यासारखे. हे बघा हे इन्सुलेशन भाई मारुती राहणार आहे कॉस्ट कटिंगच्या नादात ह्या गाड्यांमध्ये. हां आमिर महाराज. अगं बाई माझी ग सगळा खोललाय भेटी. गिअर नॉब खोलली, स्टेअरिंग खोललाय. लय बेकार लागते, लय बेकार. ही आपली पाठची स्क्रीन. आणि इथून मेन ए सीची वेंटमध्ये हवा येते इथून. हे बघा हा कॉईल कूलर आहे आपला. आता हा पण रिमूव्ह करतील प्रॉपर. सगळा रिमूव्ह केला. कूलिंग कॉईलला क्लीन करताना असाच विषय, प्रत्येक गाडीचा विषय हा काढायलाच लागतो डॅशबोर्ड. दुसरा काय याचा उपायच नाही. हे बघा कूलिंग कॉईलचं काय वाट लागली. हे बघा किती हे झालं आहे बघा, चॉक झालं. मी सांगतंय दादाला पप्पांना करून घेऊ नाही. आता मीच केलं ना शेवटी. ते बोलतात काय नाही बरोबर आहे सगळं, काय नाही. पण नाही काय, बघा किती चॉक झालं. या साईडून ठीक आहे, पण ह्या साईडून हे बघा सगळी माती आहे, पूर्ण माती आहे. काय बोलायला आता. व्हिडिओ रे असं भेटायला, व्हिडिओ काढायला येतील रे. पण हे झालं पाहिजे. कधीच नाही, फर्स्ट टाइम खोलली आहे गाडीला. 5 वर्ष आले. 5 वर्षापासून घेतल्यापासूनच नाही काय केलं. सर्व्हिसिंग रेसिंग दादा बोलतोय तर खोलीच नाही बोलतं गाडी. नाहीच खोली. ए सीचे रेडिएटर क्लीन नाही केला. या इलेक्ट्रॉनिक्सच्या वायर बघा ना किती. मला ह्या गोष्टीचा प्रश्न पडला की ह्या गाडीचं ठीक आहे, ह्या गाडीत फीचर आहेत पण एवढे नाहीत. पण बाकीच्या गाड्यांमध्ये जसं की आता ज्या लेटेस्ट गाड्या येतात त्याच्यामध्ये किती फीचर भेटतात ते तर तुम्हाला माहितीच आहे. मग त्याच्यामध्ये किती वायर असतील सांगा, तेच प्रश्न पडले. ह्याच्यातच एवढ्या वायर आहेत. हे बघा हेतून गेले. या स्क्रीनमध्ये किती वायर आहेत, कसल्या नेव्हिगेशनचे असेल ती वेगळी असेल. अजून ECUच्या वायर बिअर प्रॉपर सगळ्या सिस्टमच्या, सीट बेल्ट रिमाइंडरच्या, स्पीड लिमिटच्या, अजून सगळ्या फीचर्स येतात त्या कसं काय. A few moments later. ऑल सेट. गॅस पण भरला, AC पण प्रॉपर फुल. चला ACचं काम झालं. आणि मध्ये विषय काय झाला माहिती आहे, आपला गाडीमध्ये कूलंट त्यांनी बघितलं ना तर दादानी, कूलंट पूर्ण संपलेला गाडीचा. नशिबाज मी आलो ACचं काम करायला आणि कूलंट भरला तो. आता फुल वाट लागली असती. नशीब वाचलो माहिती आहे. नशीब तर दादानी बघितलं माहिती आहे, नाही तर वांदे झाले असते. ओव्हरहीट होऊन सीज झालं असतं इंजिन पूर्ण. आता ACचं झालं आहे पूर्ण काम. रेडिएटर क्लीन, AC क्लीन, एक नंबर AC चालते पूर्ण प्रॉपर नवीन गाडीसारखी. आता वॉशिंगला आलो इथं. भाई आपला तो ती गाडी, कारण की बाहेरून धुवायची आहे. आपली ही गाडी जास्त आतमधून घाणबीन झाली त्याच्यामुळं त्याची गाडी घेतली ती बाहेरून धुवायची म्हणून. आणि वॉशिंग पण आता करणार, लाईट पण आताच बसून जाणार, कारण की मला उद्या टाईम भेटणार नाही मग. आणि मला ती एक्साइटमेंट आहे की बाबा आताच काम झालं पाहिजे, असा विषय.
कारण लाईटच्या एवढी एक्साइटमेंट आहे ना की लाईट मला आता जातच बघायची होती तसे. ह्या 2 ज्या लावल्यात ना ह्या काढून टाकणार आहे, बस त्यांचा विषय संपवणार आहे मी. कारण की बंद झालं त्या तसं पण फायदा नाही म्हणून काढून टाकल्यात त्या. आता काढून टाकणार आहे, टाकल्या ना अजून. भाई सिरियसली म्हणजे माझं नशीब एवढा आयुष्यपत सगळा टाइमावर झाला. आता बोलू लाईटीचं काम करायला येईल तर भाई लाईटीच गेल्या. हे बघ अरे दुकानातच लाईटी गेल्या भाई. काय करू आता मी, रोडच्या पण लाईट नाही, दुकानात सगळं लाईट गेल्या भाई. काय नशीब आहे यार माझं खरंच भेटे. आज नशिबात हाय लाईट लावायची का ना. आता काय करू थांबून मी तरी दुसरीकडे कुठं जाऊ. किती वाजले, 8:30 वाजत आलेत. नाही भाई मला नाही वाटत आज लाईटीचं काम होईल. काय होता विषय बघू तरी. आता एक दुसऱ्या साईडला गॅरेज लाईनचा विषय आहे, तिकडं जाऊन बघतोय मी. आता असं नको व्हायला मी U-टर्न घेऊन इथून कॉर्नर पर्यंत जाईन आणि तेवढ्या तिथली लाईट येईल 100%. मला तर वाटते होईलच. काय बघू आता काय विषय होतो. त्या साईडला जाते मी, त्या साईडला गॅरेज लाईन आहे, तिकडे ॲक्सेसरीचे शॉप आहेत, तिकडून बसवून घेते मग मी. आता भाई कामोड्यात नाही सगळी खारघरला आलो भाई मी लाईट चेंज करायला, लाईट बसवायला. कामोड्यात लाईट गेली बोलू आजच्या आजच लाईट बसवायची. खारघरला आलो मी डायरेक्ट. खारघरचा इथं ॲक्सेसरीज कार, आता स्वप्नीलचं इथं 7 दुकान आहे, ब्रदर्स कार ॲक्सेसरीजवाला. इथं स्वप्नीलचा सबवूफर बसवलेला, पण त्याच्या साईडच्या दुकानातून मी लाईट बसवते कारण की तो मेन माणूस आहेच नाही तर ते मी लाईट बसवतो. पण आपलं हो बाय साहेब लाईट बीट सगळं बसवलेलं आहे. आता घरी वाजलेत किती 9:30 होत आलेत. आता पहिले घरी जाते, मग तुम्हाला जेवून मी परत रात्री जाईन लोकेशनला जिथं अंधार असेल तिथं तुम्हाला लाईट दाखवेन मग कशी आहे बाई. तेव्हा बघा लाईट कशी भारी वाटते ती. एक प्लॅन जसं की बोललेलो मी स्टार्टिंगलाच की कॅन्सल होईल, सांगता नाही फिक्स आहे का नाही म्हणून मी तो प्लॅन सांगितला पण नाही. तो प्लॅन थोड्याच दिवसात करू लवकरच. आता तर सध्या मी खारघरवरून निघालो आहे, गाडी चालवते, तर भेटू डायरेक्ट घरी गेल्यावर. कारण की पोलीस बंदोबस्त पण तसाच आहे आणि ट्रॅफिक पण तशीच आहे. आणि या बाईकवाल्यांचा मेन तर सीन भरोसा नसतो, कधी कुठून प्रकट होतात ते. त्याच्यामुळं मी गाडी चालवण्यावर लक्ष देते, डायरेक्ट तुम्हाला घरी गेल्यावर दाखवते. भावांनो आता लाईट बघा बस तुम्ही चायला. ये बात फॉग लाईटमुळे जास्त उजेड येत असेल, पण बघा तुम्हाला सांगतो ते सीन. हा एक मोड आहे, हा एक मोड, हा एक रिव्हर्समध्ये, हा पण तसाच उलटा असेल रिव्हर्समध्ये. हा एक मोड मला भारी वाटला, फर्स्टवाला आणि हा वाला. ही नॉर्मल नाही, हा मोड नाही, हा नॉर्मल रनिंग मोडवर आहे. म्हणजे TRL टाईप कसा असतं तसा विषयाचा. आता विषय काय झाला माहिती आहे, मला बटन भेटला नाही तर मी आता सध्यापुरती फॉग लाईटच्या याच्यावर, म्हणजे जी फॉग लाईट आहे ती होम लाईटच्या बटनावर जॉईंट केलेली आहे. त्याच्यामुळं फॉग लाईटचा पण विषय आहे, त्याचा उजेड येतो त्याचा. जर फॉग लाईट नसताना तो विषय एक नंबर झाला असं. माहिती आहे हेच उजेड खाते म्हणून तेच विषय झाला आहे. बघा फ्लॅशर कलरमध्ये बघा पोलीस वेटे नाद करते काय. पण हा कलर लावायचा नाही तर हा एक नंबर वाटतं. हा फ्लॅशर एक मला जास्त करून हा वाला एक फ्लॅशर आवडला मोड. आणि दाखवतो थांबा तुम्हाला. हा बघा हा वाला एक आवडला, बस हे दोन्ही जास्त करून आवडले. कारण की जे वाटतात ना फ्लॅशर टाईप ते एक नंबर. चला प्रॉपर नंतर दाखवते शूट तुम्हाला. आता जाते घरी, तुम्हाला दाखवायसाठी थांबलेलो मी. One eternity later. चला आजचा आहे दिवस दुसरा, म्हणजे डे 2. जसं की आजची तारीख आहे 15. मी काल ब्लॉग संपवला नाही कारण की पूर्ण शॉर्ट तुम्हाला दाखवले नाही. तिथं जेवढे प्रॉपर मला
मला काढता आले तेवढे काढले मी, कारण की टाईम खूप झाला. तुम्ही बघितलं मी 10 वाजता घरी गेलो. तर आजचा आहे दिवस दुसरा. मी सध्या तर कलंबोलीवरून पलसवे साईडून एक राऊंडवरून येतो, टेस्टिंग करून येतो की बाबा AC प्रॉपर कूलिंग करते का नाही. करते कूलिंग, एक तर पहिलेपेक्षा खूप इम्प्रूव्हमेंट आहे. आणि मेन गोष्ट तर भाई गाडीत इम्प्रूव्हमेंट आली भाई. जी पळते ना हिचं वाटतं पहिलेचा रूप परत जिवंत झालाय. म्हणजे पहिले पण पळायची, असं नाही काय नव्हती पळत, पहिले पण पळायची, पण आता कसं आता डबल पॉवर अशी पिकअप घ्यायला लागली गाडी, असं फील होत आहे गाडी चालवताना. म्हणजे पटापट स्पीड अचीव करते. 80वर कधी जाते, 90वर कधी जाते समजत पण नाही. 4थ्या गिअरमध्येच एवढी आता इम्प्रूव्हमेंट झाली फक्त कारण की कूलंट पण आलाय. अजून तर सर्व्हिसिंग पण नाही केली गाडीची. सर्व्हिसिंग केल्यावर प्रॉपर एकदम नवीन सारखे होऊन जाईल बरं ते विषय. बाकी आता परत CNGचा काही विषय, जेव्हा चॉक होता तेव्हा CNG जास्त गाडी खायची. म्हणजे आता समजा मी गावाचं एक्झाम्पल देतो. गाव आमचं कलंबोलीवरून किती 30 किलोमीटर 32 किलोमीटर तर आहे. तर पहिले जेव्हा गाडी नवीन होती तेव्हा एक कांडीमध्ये एक्झाम्पल देतो, एक कांडीमध्ये गावाला जायची गाडी. आता ते 2 कांड्या खाते गाडी खायची. आता एक्झाम्पल मी तेच टेस्ट करतोय, पण नाही संपत नाही CNG. चालते बाई गाडी प्रॉपर, जास्त काही CNG खात नाही, काहीच नाही, टेन्शन नाही काय. तिथे मी तेच टेस्टिंग करायला आलोय. म्हणून बोलू आता टेस्ट करतो, नंतर घरी जातो. कारण की आता सध्या तर 2 वाजलेत, मला 3 वाजता जायचं कामाला सेकंड शिफ्टला. म्हणून ते करून मग नंतर व्लॉग एंड करतो, टेस्ट घेऊ बस. हे बघा 80वर कधी गेली बघा, समजलंच नाही बघा. फुल ॲक्सिलेटर दिला असं पण नाही, हाफच ॲक्सिलेटर दिलाय. कधी 80वर जाते तरी समजत नाही. पॉवर इम्प्रूव्ह झाली गाडीची. कूलंटमुळं कशामुळं काय समजत नाही का. रेडिएटर चॉक झाला त्याच्यामुळेच मला असं वाटतंय. तुम्हाला लाईटीचा दाखवतो विषय. आता दाखवून फायदाच नाही लाईटीचा, कारण की ऊन एवढा ऊन आहे, एवढा उन्हात एवढी लाईट शो नाही होणार. तरी पण होते बरीच. पण आता विषय काय झाला माहिती आहे, हा फॉग लाईट आहे ना, फॉग लाईट मी नंतर काय करणार आहे, बटनवर स्विच करून टाकणार आहे. आणि होम लाईटवर आणि ही फ्लॅशर ती एकत्र ठेवणार आहे. म्हणजे फॉग लाईट डायरेक्ट बटनवर, जेव्हा फॉग लाईटची गरज असेल तेव्हा फॉग लाईट चालू करायचा आणि होम लाईटवर आपली फ्लॅशर आहेत चालू. बरी लाईट चला फिट हालत नाही, काहीच नाही, एकदम प्रॉपर फिट केली त्या पाहिजे. आपला यो पलसवेचा हायवे तुम्हाला माहितीच आहे. आपण पाठच्या नाही, हवा आपला तिन्ही गाड्यांचा आपण शूट इथंच केलते, जसं की तुम्ही बघितलं असेल ते एक ब्लॉग. ब्लॉग इथंच संपवतो. आताचा हा ब्लॉग तुम्ही बघितला असेल, कसा वाटला तुम्हाला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. तर बघितलं आपल्या गाडीचं किती काम काय केलं आहे, ACचं सर्व्हिस केली आहे आणि हेच केलं आहे आपलं. मेन तर मला ACची सर्व्हिसिंगच करायची होती, कारण की गाडीची AC लय प्रॉब्लेम येत होते. आता फुल प्रॉब्लेम सॉल्व्ह झाली आहे, तर काही टेन्शन नाही. आता गाडीची सर्व्हिसिंग करायची ते बघू कधी करायची, तेव्हा डेट जेव्हा येईल तेव्हा तिची. आणि लाईट तर बसवली ती आहे, अजून हुडचं काम करायचं आहे. अजून हळूहळू मॉडिफिकेशन गाडीवर करायचेच आहेत. आता चालूच करायला लागतील हळूहळू. दर महिन्याला काय ना काय मॉडिफिकेशन करायला लागतील. भाई गाडी पहिले कशी होती एकदम साधी जेव्हा घेतलेली तेव्हा, आणि आता कसली मॉडिफाय केली, म्हणजे डिफरंट लुक वेगळ्यामध्ये. आणि हुडचा काय विषय, हुडचा जो पट्टा आहे स्ट्रीप आहे ते बऱ्याच जणांनी कॉपी केलेली आहे. म्हणून माझ्या मनात जरा वेगळं आलं आहे. बोलू असे करायचे ना की सगळ्यांपेक्षा वेगळी गाडी दिसली पाहिजे अजून. तसा माझा विचार आहे चालू. ते आता बघून नंतर नेक्स्ट मंथमध्ये करायचे, ते मॉडिफिकेशन हळूहळू करायची. चला ब्लॉग इथं संपवतो. तुम्हाला ब्लॉग कसा वाटला मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.